मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या सहीने गुंड निलेश घायवळच्या सख्या भावाला शस्त्र परवाना। पुणे पोलिसांचा विरोध डावलून सचिन घायवळला शस्त्र परवाना। सचिन घायवळ याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे। गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार। सचिन घायवळच्या घराची झाडाझडती पुणे पोलिसांकडून घेण्यात येणार। सुनावणीच्या दिवसापर्यंत सचिन घायवळ विरोधात गुन्हे प्रलंबित नव्हते। शिक्षक व्यावसायिक सचिन घायवळने माझ्याकडे अर्ज केला होता। शस्त्र परवाना प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण। शस्त्र परवान्यासाठी विशेष शिफारस देणं कितपत योग्य? सचिन घायवळ प्रकरणामध्ये योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा, सुषमा अंधारेंची मागणी। शस्त्र परवाना देताना कुठल्याही मंत्र्याचा हस्तक्षेप नसतो। आयुक्त आणि कलेक्टर कार्यालयातून शस्त्र परवाना दिला जातो। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब दुपारी पत्रकार परिषद घेणार। सचिन घायवळला मिळालेल्या शस्त्र परवान्यावर बोलण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान आज संयुक्त निवेदन प्रसिद्ध करणार। संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण करार मार्गी लागण्याची शक्यता। ओबीसी विद्यार्थी वसतिगृहांचा प्रश्न 28 ऑक्टोबरपर्यंत मार्गी लावा। वसतिगृहासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून द्यावी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। अकोला जिल्ह्यात ओबीसी कार्यकर्त्यांची आत्महत्या। आरक्षण मिळणं कठीण। ओबीसींना वाऱ्यावर सोडल्यासारखं वाटतंय। आत्महत्येपूर्वी कार्यकर्त्याचं व्हॉट्सअप स्टेटस। विषारी कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीचा मालक ताब्यात। श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना चेन्नईतून अटक। कोल्ड्रिफ पाठोपाठ रेस्प्रिस्फ्रेज टीआर आणि रिलाइफ औषधांमध्ये विषारी घटक। दोन्ही औषधं गुजरातमधील कंपन्यांची असल्याची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी होणार। आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर निर्णय येण्याची शक्यता। पुण्यात 25 ठिकाणी एटीएस आणि पुणे पोलिसांची संयुक्त कारवाई। देशविरोधी कारवाई करणारे कोंढव्यात लपल्याच्या माहितीवरून छापेमारी। काही संशयित ताब्यात घेतल्याची माहिती। कोल्हापुरात उद्योगपतीवर आयकर विभागाचा छापा। काल सकाळपासून घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू। उद्योगपतीच्या सळई उत्पादनाच्या कारखान्यावरही छापा। वीज कर्मचारी 3 दिवसांच्या संपावर। महावितरण महापारेषणमधील खासगीकरणाला विरोध। लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला। तर सामाजिक न्याय विभागांतर्गत लाभ घेणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। मुंबईत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पोर्शे कार डिव्हायडरला धडकली। पोर्शे कार बीएमडब्ल्यू मध्ये रेस लागल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं। अपघातामध्ये कार चालक गंभीर जखमी। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या राष्ट्रवादीची 13 ऑक्टोबरला बैठक। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। राज्यात 5 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद होणार। विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी 600 रुपये भत्ता दिला जाणार। मुंबई कल्याण ठाण्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्देशाची पायामल्ली। औषध विक्रेत्यांकडून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवायही खोकल्याच्या औषधाची विक्री। शासकीय कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबरच्या वेतनातून 1 दिवसांचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा होणार। राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय। मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी धर्मसभेत प्रार्थना। 11 ऑक्टोबरला दादरमध्ये जैन समुदायाकडून प्रार्थना सभेचं आयोजन। रिझर्व्ह बँकेकडून राज्यातील 4 सहकारी बँकांवर निर्बंध। बँकांना रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय कर्ज देण्यास मनाई। ठेवीदारांचा पैसा परत करण्यास बँक असमर्थ ठरल्यानं कारवाई। जालना रेल्वे स्थानकावरती 2 गटात वाद। स्थानकाबाहेर तुंबळ हाणामारी। पाण्याची विक्री करण्यावरून वाद तर 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। पुण्यात रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत फटाके फोडण्यास बंदी। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा पोलीस आयुक्तांचा इशारा। अमेरिकेत शटडाऊन सुरूच। समस्येवर तोडगा दूरच। अमेरिकेमध्ये सध्या सरकारी कामकाज बंद। अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सामूहिक स्तरावर सरकारी कर्मचाऱ्यांना काढण्याचा इशारा। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।